नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अत्यावश्यक वस्तूंचा संच दिला जातो. ही नवीन योजना आहे ज्यामध्ये नवीनच GR याचा आला होता. या 10 वस्तू आहेत, त्याला आपण इसेन्शियल किट सुद्धा म्हणतो. त्यामध्ये 10 वस्तू कोणकोणत्या आहेत ते सांगतो. GR पहा, पहिला आहे पत्र्याची पेटी, दुसरा आहे प्लॅस्टिकचं स्टे, तिसरा आहे धान्य साठवणची कोटी, चौथा आहे धान्य साठवणची कोटी 22 किलोची एक आहे. त्यानंतर 5वी बेडशीट आहे, 6वं चादर आहे, 7वं ब्लँकेट आहे, 8वं साखर ठेवण्यासाठी डबा आहे, 9वं चहा पावडर ठेवण्यासाठी डबा आहे, 10वं आणि शेवटचा वॉटर प्युरिफायर आहे 18 लिटरचा. 10 वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. ऑनलाईन अर्जाची अपॉइंटमेंट कशी घ्यायची या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला इसेन्शियल किटच्या वेबसाईटवरती यायचं आहे. अत्यावश्यक संच वितरण इसेन्शियल किट याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर आपल्याला BOCW कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे. आता हा क्रमांक तुम्हाला कुठे भेटेल तर गुगलवरती महा BOCW प्रोफाईल लॉग इन सर्च करा. ही जी पहिली लिंक आहे त्यावरती या. इथं आल्यानंतर आपल्याला जो काही आपला आधार नंबर आहे तो आधार नंबर इथे टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून प्रोसीड फॉर्मवरती क्लिक करा. OTP येईल तुमच्या मोबाईलवरती, तो OTP टाकून लॉग इन करा. त्यानंतर इथे तुम्हाला खाली पहा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो दिसेल. हा रजिस्ट्रेशन नंबर कॉपी करायचा आहे आणि इथे आपल्याला टाकायचा आहे या वेबसाईटवरती भांडी संचा. इथे टाकल्यानंतर पहा OTP येईल. इसेन्शियल किटसाठी आपण हा भरतोय फॉर्म ज्यामध्ये 10 वस्तू आहेत. OTP आल्यानंतर हा OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुमची सगळी पर्सनल जी काही डिटेल्स आहे ते दाखवली जाईल. तुम्हाला खाली यायचं आहे, थोडं खाली स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पहा सगळी माहिती तुमची पर्सनल माहिती दिसेल. त्यानंतर खाली कॅम्प निवडायचा आहे, शिबिर निवडा, सिलेक्ट कॅम्प, त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे आता आमच्या जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर पुणे आणि PCMC आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला इथे कॅम्प दिसतील. ते कॅम्प तुमच्या जवळ कुठला असेल तो जवळ निवडा. त्यानंतर अपॉइंटमेंट डेटचा ऑप्शन येईल, त्यावरती क्लिक करा. अपॉइंटमेंट डेटवरती क्लिक केल्यानंतर इथे तारखा उपलब्ध होतील. तुमच्या जिल्ह्यामध्ये कोटा उपलब्ध असेल तर इथे तुम्हाला तारीख दाखवली जाईल. कोटा उपलब्ध नसेल तर 15 दिवसांनी पुन्हा ट्राय करा. तर इथे कोटा उपलब्ध जो असेल ती तुम्हाला हवी ती तारीख तुम्ही इथे सिलेक्ट करा. इथे आता पुण्यामध्ये कोटा उपलब्ध आहे तर इथे मी तारीख सिलेक्ट करतो. तुमच्या जिल्ह्यामधली तुम्ही कोणतीही तारीख सिलेक्ट करा. त्यानंतर खाली अपॉइंटमेंट प्रिंटवरती क्लिक करा. अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं काम इथे झालेलं आहे. तुमचं इथे अपॉइंटमेंटची प्रिंट आहे, पावती आलेली, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याची प्रिंट काढायची आहे आणि तुमचं आधार कार्ड. इथे तुम्हाला तारीख आली आहे, त्या तारखे इथे पत्ता आहे, त्या पत्ता दिलेला आहे, कुठल्या पत्त्यावरती जायचं आहे, तिथे जाऊन आपली 10 वस्तू आहेत, भांडी आहेत ते घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा फॉर्म भरायचा होता. महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. सर्वांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.